बर्डवे काल माणसं आले नाही बरं का. शिवजयंती होऊन जाईल साहेब, माझं म्हणणं असं होतं. हे गेलं शिवजयंती शिवाजी होय रे. नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवरायांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्यानंतर जो वाद निर्माण झाला होता, त्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आपलं मतप्रदर्शन केलं. आणि देवेंद्र फडणवीस आपली भूमिका मांडत असताना त्यांच्या समर्थकांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष केला आणि आपण कसे शिवप्रेमी आहोत, छत्रपती शिवरायांचे खरे कैवारी कसे आहोत असं दाखवण्याचा एक प्रयत्न केला. यापूर्वी सुद्धा आपण या विषयावर बोललो होतो की हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवरायांची टिपू सुलतान यांच्याशी केलेली तुलना ही चुकीचीच आहे आणि त्याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी होती. त्यांनी ती माफीसुद्धा मागितलेली आहे. मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये येऊन तत्परतेने पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये बोलले, तशीच भूमिका त्यांनी मागच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या संबंधित लोकांनी जेव्हा छत्रपती शिवरायांचा अवमान केला तेव्हा का घेतली नाही, हा प्रश्न आपण वारंवार विचारतो आहोत. मी स्वतः या विषयावर चौथ्यांदा बोलतो आहे. मुद्दा असा आहे की जोपर्यंत तुम्ही या प्रश्नाची उत्तरे देणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही, असं तुम्ही अजिबात वाटू देऊ नका. सध्या सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये जी मुक्ताफळं उधळली होती त्या बाबतीमधला एक एकत्रित असा व्हिडिओ फिरतो आहे आणि लोक त्याला खूप बघतायत आणि भाजपवाल्यांना अक्षरशः शिवांची लाखोली वाहत आहेत. मी आधीही म्हटलं होतं की शिवराय तुम्हाला कधीही माफ करणार नाही, कारण तुम्ही जोपर्यंत तुमच्या कृत्यांवर काही बोलत नाही, हर्षवर्धन सपकाळांच्या कृत्यावर तुम्ही तत्परतेने बोलता, इतर लोकांच्या बाबतीमध्ये तुम्ही ताबडतोब आंदोलनं करतात, हा भारतीय जनता पक्षाचा एक स्टँड आहे, अजेंडा ठरलेला असतो. पण स्वतःच्या पक्षाच्या बाबतीत काय, त्यांची यादी पुन्हा एकदा वाचतो. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय काय त्यांनी शिवरायांच्या बाबतीमध्ये विधानं केलेली ती मी आता सांगत नाही, मी आधीच्या व्हिडिओत बोललेलं आहे. ते कोणतरी एक तीनपाट अभिनेता राहुल सोलापूरकर त्यांनी पण असेच काहीतरी बोलले होते. भाजपचे एक लाडके आमदार प्रसाद लाड, भारतीय जनता पक्षाचेच मंत्री मंगलप्रभात लोढा, याशिवाय ज्यांनी अत्यंत शिवरायांच्या आणि राजमाता जिजामातांचा अपमान केला होता असे प्रशांत कोरटकर, याशिवाय कोकणामध्ये ज्या छत्रपती शिवरायांचा पुतळा जमीनदोस्त झाला त्याचं सगळं जे बांधकाम कंत्राट होतं ते त्यांनी जे त्याच्यात पैसे कमवले तोही भाजपवालाच होता. तर देवेंद्र फडणवीस, तुम्हाला ही सगळी यादी मी पुन्हा एकदा वाचून दाखवलेली आहे. यांच्या बाबतीमध्ये तुमचा ब्रही निघत नाही आणि तुम्ही पुन्हा इथं येऊन शिवप्रेमी आणि हर्षवर्धन सपकाळांच्या बाबतीमध्ये हे करतात. तुमचं वाक्य आहे की छत्रपती शिवरायांची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. बरोबर आहे, आम्ही तेच म्हणतो. छत्रपती शिवरायांची जगात कुणाशीही तुलना होत नाही, या पृथ्वी तलावावर कुणाशीही तुलना त्यांची होऊ शकत नाही. मग भगतसिंह कोश्यारी असं कसं म्हणतात, रामदास स्वामी नसते तर मग शिवाजी महाराज असते का? तुमचे प्रशांत कोरटकर रात्री बेरात्री बोलून काय म्हटले होते ते लक्षात घ्या. प्रसाद लाड यांनी कोकणात जाऊन काय सांगितलं होतं आणि फेसबुकवर कशी मागितली होती हे तुम्ही लक्षात घ्या. मंगलप्रभात लोढा यांनी तर टिपू सुलतानांच्या म्हणजे एकनाथ शिंदेपेक्षा तर टिपू सुलतान लाखपतीने परवडले. ते तेवढे पराक्रमी तरी होते, त्यांचा पराक्रम हिंदूंच्या विरुद्ध कत्ली करण्यात झाला असं तुम्ही जे म्हटलेलं आहे, पण त्यांनी इंग्रजाच्या विरुद्ध पण ते लढलेले होते ना. ठीक आहे, त्या वादात आपल्याला पडायचं नाही, पण एकनाथ शिंदेसोबत सुद्धा तुलना केलेली होती. मुद्दा असा येतो की ज्यावेळेस तुम्हाला सोयीचं असतं त्यावेळेस तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव वापरतात त्यांना, आणि ज्यावेळेस तुमचे लोक जेव्हा बोलतात त्यावेळेस ती तुमची भूमिका असते असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर भाष्यच करत नाही तोपर्यंत आम्ही कसं समजायचं की तुमचा ह्या सगळ्या गोष्टींना विरोध आहे. जोपर्यंत कोकणातील पुतळा जमीनदोस्त करणाऱ्यावर तुम्ही कारवाई करत नाही, ऑडिओ रेकॉर्डिंग सगळ्यांचे तपासत नाही आणि ह्या मंगलप्रभात लोढापासून प्रसाद लाडपर्यंत यांना पक्ष जाहीरपणे तंबी द्यायचं, जसं तुम्ही सभागृहात बोललेले आहे ना, तसं या सगळ्या विषयांवरती देवेंद्र फडणवीस जोपर्यंत सभागृहामध्ये त्यांचा भूमिका मांडणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील या प्रकरणामधील त्यांना विरोध असणारी मंडळी शांत बसणार नाही, हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीसांना आमचा या प्रकरणामध्ये प्रचंड विरोध आहे आणि तो आम्ही सतत सांगत राहू. करून छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली चूक ही त्यांना भोवलेली आहे, त्यांनी त्याची माफी पण मागितलेली आहे. ठीक आहे, हर्षवर्धन सपकाळांचा आम्ही पण निषेध केलेला आहे, पण ह्या बाकी सगळ्या लोकांचं काय, या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस आपण द्यायला हवं. जाता जाता जी व्हायरल क्लिप झालेली आहे ती एकदा तुम्हाला सगळं आठवत असतं, पण लोकांसाठी पुन्हा एकदा आपण ते एकत्रित करून जी फिरते आहे ती पण बघूयात आणि या प्रकरणावर फडणवीस खरंच काही भूमिका घेतील का याकडे लक्ष ठेवूयात.
त्यामुळे जाता जाता ही क्लिप आपण आवर्जून बघावी. हो साहेब, पेडवे काल मान आले नाही बरं का. शिवजयंती होऊन जाईल साहेब, माझं म्हणणं असं होतं. हे गेलं शिवजयंती, बाई शिवाजी महाराष्ट्रामध्ये बौद्धिक दिवाणखोरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 337व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चक्क ढोल ताशांचा गजर करत रायगडावर मोठा जल्लोष. महाराज गेल्याचं दुःख की आनंद, हा प्रश्न आता समस्त जनतेला पडलाय. अगर कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन, हु इज योर फेवरेट हीरो, शिवाजी तो पुराने युग की बात है और नए युग की बात बोल रहा हूँ. समझ सकेगा तो शिवाजी को पूछेगा. महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे, आगरा के अंदर किले में बंद कर लिया था. ऐसा ही माननीय एकनाथ राव जी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई, पर आप भी शिंदे साहब बाहर आए. माफीनामे की जो बात है वो तो उस जमाने में बहुत से लोग एक प्रिस्क्राइब फॉर्मेट पे बाहर निकलने के लिए माफी मांगते थे. छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था औरंगजेब को. आज मैं नरेंद्र मोदी जी को शिवाजी के रूप में देखता हूँ. देखिए, किताब तो मार्केट में आ चुकी है, छप चुके मार्केट में आ चुकी है. संभाजी महाराज अय्याश होते, हे सांगा ना त्याच्यामध्ये. ते ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे, लक्षात घ्या. महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे महाराज गेले पळून गेले. मग त्यांचं पुस्तक वाचा ना, हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी. सांगा आम्हाला लोकांना. त्या आयुक्तांचं पत्र वाचलं, मला आश्चर्य वाटतं. ते का स्वतः छत्रपती समजतात का?